नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 12 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय आता सायली आणि अर्जुन एकमेकांना गुदगुल्या करून खूप छान असं खेळत असतात आणि हसत सुद्धा असतात. आणि अर्जुन म्हणत असतो की बास बास. सायली म्हणत असते गेला ना आता राग, तर अर्जुन म्हणतो हो गेला राग म्हणून. आणि सायली खूप हसत असते. अर्जुन म्हणतो तुला असं हसताना बघून ना आज मला खूप बरं वाटतंय आणि त्यासोबतच ना एक गिल्ट सुद्धा आहे माझ्या मनामध्ये. आता सायली म्हणते गिल्ट? कसलं गिल्ट आहे हो? तर अर्जुन म्हणतो की तुला आठवतंय का ग, मी त्या सदा आणि महिन्याला तुझे आई बाबा म्हणून आहे ना मी इथे घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस आहे ना तुम्हाला सांगत होतीस की तुला त्यांच्याबद्दल आहे ना आई बाबा असण्याची फिलिंग्स अजिबातच येत नाही आहे. आणि मी फक्त माझे पुरावेच घेऊन बसलो होतो की पुरावे सांगतात की तेच तुझे आई बाबा आहेत आणि तू मान म्हणून. बघ सायली, त्यावेळेस आहे ना मी खरंच चुकलो गं. मला ना त्यावेळेस हे कळायला पाहिजे होतं की पुराव्यांपेक्षा सुद्धा एका मुलीचं इन्स्टंट जास्त महत्त्वाचं असतात, असा अर्जुन म्हणत असतो. पुढे आपण पाहतोय की सायली म्हणते आणि म्हणूनच मी यापुढे ना तुझं इन्स्टिंक्ट फॉलो करीन बस. आणि आपण तुझ्या खऱ्या आई बाबापर्यंत सुद्धा पोचलो. खरंच मला असं वाटतं ना की मी खरंच खूप लकी आहे बायको की तू माझ्या आयुष्यात आली. तर सायली म्हणते नाही, मी जास्त भाग्यवान आहे कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात म्हणून. अर्जुन म्हणतो लकी कोण? ही जर कॉम्पिटिशन असेल ना तर मी जिंकणार. सायली म्हणते ते कसं काय? तर अर्जुन बघा उठतो आणि आता त्याचे ना पाय दुखत असतात कारण त्यांनी उठाबशा काढलेल्या असतात ना म्हणून. आता इकडे आपण पाहतोय प्रिया म्हणत असते सचिनला की प्रियाचं तन्वीचं जे काही आहे ना ते सगळं ना मला मिळायला हवं होतं, ते सगळं ना मी हिसकावून घेईन. आता महिपत आणि नागराज हे सगळं ऐकत असतात. प्रिया म्हणत असते की तो मान, तो सन्मान, तो पैसा आणि सोडणार नाही मी, मला सगळं काही हवं आहे असं प्रिया ना आता एकदम आकांडतांडव करून बोलत असते. हां, आणि प्रियाच्या समोर सचिन बसलेला असतो आणि तिकडे या दोघांचं बोलणं हे सगळं ऐकत असतात. राकेश म्हणतो प्रिया मग आता तूच सांग की आम्ही काय करायचं ते. तर प्रिया म्हणते आता एक असा मोठा खेळ खेळायचा ना की त्यामध्ये फक्त सायली आणि अर्जुन रस्त्यावर येणार नाहीत तर सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबाची सुद्धा ना बदनामी होईल, असा काहीतरी आपण आता खेळ खेळायला हवाय असंही प्रिया म्हणत असते. अर्थातच हे नागराज, महिपत आणि राकेशला पटत असतं. सचिन म्हणतो पण हे सगळं करायचं कसं? सायली म्हणते त्यांची एकी हीच त्यांची ताकद आहे आणि त्याच्यावरतीच गाव घालायचं. अर्जुन आणि एकत्र असली की आपल्याला त्यांना हरवणं कठीण जातं का नाही. मग आपण आता असं काहीतरी करायचं की ज्यामुळे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या घरच्यांमध्ये ना फूट पडली पाहिजे. आपण असंच काहीतरी करायला हवं. आता प्रिया असं काही प्लॅन सांगते हे सगळ्यांना अर्थातच पटायला लागले. इकडे अर्जुन आता कपाट बंद करतो आणि कपाटातून एक वस्तू काढतो आणि म्हणतो की हे बघ हा फोटो म्हणून. आणि तो असतो सायलीचाच म्हणजे छोट्या तन्वीचा फोटो. आणि अर्जुन म्हणतो हे बघ ही माझी मैत्रीण आहे छोटी तन्वी, जी बऱ्याच वर्षापासून माझ्यापासून लांब होती पण आता ती परत आली आहे. आणि ही आहे माझी बायको सायली, माझ्यावरती खूप प्रेम करते, मला समजून घेते, माझी काळजी घेते, माझ्या परिवाराला एकत्र करून ठेवते. पण तुला माहिती आहे का, आणि आत्ता ही माझी बायको आणि ही माझी मैत्रीण ही तन्वीसोबत मला ना खूप मजा मस्ती आणि धमाल करता येते. आणि हे दोन्ही फोटो दाखवून अर्जुन बोलत असतो आणि म्हणतो तन्वी आणि सायली दोघी माझ्यासोबत आहेत, मग मी डबल लकी आहे की नाही? सायली म्हणते बरं तुम्ही जिंकलात म्हणून. इतक्यातच आहे ना आता अर्जुनला एक मेसेज येतो. अर्जुन म्हणतो अरे हे काय वाचतंय? आता तो मेसेज नाही तर तो अलाराम असतो. अर्जुन म्हणतो चला आता झोपायची वेळ झाली. बघ गप्पा मारत बसलो आणि आपण विसरलोच की आता तू प्रेग्नंट आहे आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे आपल्याला. सायली म्हणते आपण आपल्या बाळाला कधी विसरणार आहात का? नाही ना. अर्जुन म्हणतो ठीक आहे. तर मग सायली म्हणते चला बाळा झोपायची वेळ झाली ना आता. आणि म्हणते की उद्या तुझ्या आईचा या घरातला तन्वी म्हणून पहिला दिवस आहे आणि आपल्याला आज खूप छान झोप लागणार आहे. चल बाळा आता आपण झोपूयात म्हणून अर्जुन पण म्हणतो गुड नाईट बाळा. आता सायली जाऊन झोपते. इकडे सायली राकेशला सांगत असते हे बघ राकेश, घरामध्ये ना त्या सायलीवरती नीट लक्ष ठेव, घरामध्ये काय चालू आहे ना हे सगळं आम्हाला कळायला हवं आणि त्यातूनच आपल्याला कळेल यातून नक्की काय मार्ग काढायचं ते. आता राकेश म्हणतो हो हो चालेल, मी सोबीदारांच्या घरामध्ये ना 24 तास येत जात असतो. आणि आता सचिन म्हणतो की अण्णा नागराज अंकल प्रियाला त्या घरच्यांच्या ना सगळ्या माणसांची ना अगदी नस माहिती आहे म्हणून. तर यामध्ये ना आपण प्रिया जे सांगते ना ते जर का फॉलो केलं ना तर आपण फायद्यात राहणार आहोत, हे लक्षात ठेवा. आता हे सचिनचं पण बोलणं नागराज आणि महिपतला पटतं. आता इतक्यातच आहे ना ते लेडीज कॉन्स्टेबल येते म्हणते अरे झालं का नाही तुमचं? अरे जेलर मॅडम आले ना तर आता वाट लागेल माझी. सचिन म्हणतो ओ मॅडम तुम्हाला पैसे दिले होते तेव्हा काय म्हटलं होतं, आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नकोय म्हणून. आता हे सगळं महिपत आणि आता नागराज ऐकत असतो. आता ती कॉन्स्टेबल म्हणते अरे माझ्याकडून नाही प्रॉब्लेम येणार पण जेलर मॅडम आल्या तर काय करायचं? आता लगेच प्रिया म्हणते अगं 2 मिनटं प्लीज. अगं ताई तू थांब ना गं तिथे, पटकन आम्ही काम करून घेतो आमचं. महिपत म्हणतो की चालेल.
चालेल, प्रियाचं तर प्रियाचं ऐकू आपण, काय हरकत आहे त्याच्यात. असं पण महिपत बाबा म्हणून मला कोणालाही काही सांगता पण येणार नाही, त्यामुळे प्रिया जे म्हणेल ते तर मला करावंच लागेल. आता याच्यानंतर राकेश म्हणतो की पप्पा पप्पा तुम्हाला चालेल ना हे सगळं. तर आता नागराज म्हणतो नाही म्हणजे काय आहे की प्रियाला आपण आता आपलं लीडर वगैरे मानायचं का. प्रिया म्हणते मी असं काही म्हणत नाही आहे. अहो पण 5 डोकी जर का एकाच वेळेला विचार करायला लागली ना तर फक्त आणि फक्त गोंधळ होईल, बाकी काहीच होणार नाही आहे. त्यामुळे मीच सांगते की एकाच डोक्याने जर का विचार केला ना तर हे नक्की हे आपला जो प्लॅन आहे तो वर्क करेल म्हणून. नागराज हा तर मग ठीक आहे, तू सांग आम्हाला काय ते आम्ही तुझं ऐकू म्हणून. इकडे राकेश म्हणतो मी अर्जुन सायलीवरती ना अगदी 24 तास लक्ष ठेवतो म्हणून. आणि आता हे सगळेजण प्लॅन करतात. आता महिपत म्हणतो आता जेलातनं आणि आश्रमातनं दोन्ही बाजूनं सायली आणि अर्जुनच्या बरबादीची ना वारे वाहणार 113% असं हा महिपत म्हणायला लागतो. आणि महिपत आणि नागराज दोघंजण सुद्धा शेकाण करतात आणि तिथे राकेश सुद्धा असतो. आणि इकडे सचिन आणि प्रिया हे दोघंजण सुद्धा शेकाण करतात. म्हणजे काय तर थोडक्यात सायली आणि अर्जुनचे दुश्मन एकवटलेत हे यातून आपल्याला बघायला मिळते. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचं सीन. आता इकडे सुभेदारांच्या घरात दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. सायली गाढ झोपेत असते आणि झोपेतूनच उठताना म्हणते की गुड मॉर्निंग तन्वी किल्लेदार म्हणून. आता सगळेजण एकदमच गुड मॉर्निंग तन्वी म्हणतात. सायली एकदम दचकते ना, कारण तिच्या बेडरूममध्ये आता सगळे सुभेदार किल्लेदार फॅमिली येऊन उभारलेली असते. तर सायली दचकून उठते आणि लगेचच म्हणते अरे तुम्ही सगळे इथे. ते बघून तिला इतकं आश्चर्य वाटतं ना. सायली म्हणते तुम्ही सगळे इथे. तर प्रतापराव म्हणतात अगं तुझ्याशिवाय इथे सुभेदारांच्या घरातली सकाळ होईल तरी का. कल्पनाताई म्हणतात अगं सकाळपासून साधी कोणी चहा कॉफी सुद्धा घेतली नाहीये. आणि अस्मिता म्हणते मी तर स्पष्ट सांगितलंय की तन्वी माझ्यासमोर आल्याशिवाय मी कॉफी सुद्धा पिणारच नाही म्हणून. असं सगळेजण सांगत असतात. तर विमल म्हणते आणि नाश्त्याला तर अजून कोणी हात सुद्धा लावलेले नाहीयेत म्हणून. सायलीला आश्चर्य वाटत असतं. अश्विन म्हणतो तू जर का खाली आली नाहीयेस ना तर मला हॉस्पिटलला जायला उशीर होईल. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की अश्विनची हॉस्पिटलला जाण्याची वेळ म्हणते म्हणजे अरे किती वाजलेत नक्की. तर एकदम ओरडते ना अरे 9:30 वाजले. अरे मी एवढा वेळ उशीरपर्यंत कशी काय झोपून राहिले म्हणून. आता सुमनताई म्हणते सुमन काकू म्हणते की अगं तू काल खूप थकली होती ना म्हणून तुला झोप लागली. आता सायली म्हणते की अहो पण मला झोप लागली ठीक आहे, पण मग तुम्ही तर नाश्ता करून घ्यायचा ना. प्रतिभा त्या म्हणतात अगं तू इतकी छान झोपली होतीस ना की तुझं उठवायचं ना आमच्या जीवावर आलं ग, म्हणून आम्ही उठवलंच नाही. सायली म्हणते पण माझ्यामुळं माझी माणसाशी खोळंबलेली मला नाही ना आवडणार म्हणून. अर्जुन म्हणतो मी हे सांगितलं सगळ्यांना पण बघ ना कुणी माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही म्हणून. असं म्हणल्यानंतर सायली म्हणते चला मी पटकन आवरून घेते. हां लगेच कल्पनाताई तिच्या हातात ब्रशच देतात ना हे घे म्हणून. प्रतिमा त्या लगेच पेस्ट देतात. लगेच अस्मिता टॉवेल काय द्यायला लागते. आणि आता विमल लगेचच आहे ना तिला तेल शॅम्पू वगैरे देते. अश्विन लगेच क्रीम देतो आणि सुमन काकू सगळे कपडे वगैरे देते. आता सायली हे सगळं बघते आणि म्हणते अरे हे सगळं काय चाललंय म्हणून. प्रत्येकजण ना एक एक वस्तू आता घेऊन सायलीच्या समोर उभारलेलं असतं. सायली म्हणते तुम्ही सगळेजण मला असं राजकुमारी असल्यासारखं काय वागवताय. कल्पनाताई म्हणतात म्हणजे काय अगं तू या घरची राजकुमारीच तर आहेस ना म्हणून. प्रतापराव म्हणतात राजकुमारी तुम्ही स्नानगृहाकडे प्रस्थान करता का. सायली म्हणते माझे आजकाल खूपच लाड चाललेले दिसत आहेत, काय झालं एवढं म्हणून. आणि पुढे म्हणते बरं असू दे मला आवडतं हे सगळं आणि हे सगळे लाड मी अगदी हक्काने करून घेणार आहे, कारण सायलीचा तन्वी म्हणून पहिलाच दिवस असतो. तर अर्जुन हात जोडून काय उभारलेला असतो तर सायली त्याच्याकडे बघते आणि म्हणते काय हो तुम्ही असे हात जोडून का उभारलायत म्हणून. तर अर्जुन म्हणतो की राजकुमारी साहेबा तुम्हाला विनंती की तुम्ही लवकर आवरून खाली या म्हणून, कारण मला अजून माझी कॉफीसुद्धा मिळालेली नाही आहे. आता अर्जुनकडे बघून सगळे हसायला लागतात. सायली म्हणते हो मी 5 मिनिटात आवरून एकदम लगेच तयार होऊन येते. हां सगळेजण म्हणतात हो हो सावकाश जा हा म्हणून. आता सायली सगळं तिचे पटापट सगळं सामान घेते आणि आता बाथरूममध्ये जाते आवरण्यासाठी. प्रतापराव म्हणतात चला आता सायलीला आवरू द्या आपण खाली जाऊयात. हां आता इतक्यातच प्रतिभा त्या म्हणतात हो पण मला तुम्हाला सगळ्यांशी ना काहीतरी बोलायचे, म्हणजे मला काहीतरी अनाऊन्समेंट करायचे असं समजा हवं. तर आता सगळ्यांना वाटतं की अरे यांना काय अनाऊन्समेंट करायचे. सुमन काकू म्हणते कोणती अनाऊन्समेंट हो प्रतिमा वहिनी. तर प्रतिभा त्या म्हणतात सांगते सायलीला आधी येऊ द्या मग मी सगळ्यांना सगळं सांगते. पण आता सगळेजण खाली निघून जातात. आता बघा सायली पण रेडी होऊन आता खाली येणार असते. इतक्यातच पुन्हा आपण पोलीस स्टेशनचा सीन पाहतोय. इकडे प्रिया म्हणत असते आपलं पहिलं पाऊल काय आहे हे ठरवण्या अगोदर आपण हे बघायला पाहिजे की सुभेदार पहिल्यांदा काय करतायत. सचिन म्हणतो म्हणजे. तर प्रिया म्हणते म्हणजे एका सेकंदाचा रिपोर्ट आपल्याला मिळायला हवा. सायलीच खरी तन्वी हे कळल्यानंतर ते तिच्यासाठी काय काय करतायत त्यावरती ना हे डिपेंड असेल की आपण आता काय करायचं ते. सो आता सचिन म्हणतो नागराज अंकलला असं वाटतंय की इतक्यातच नागराज बोलताना दाखवलाय की सुभेदार आणि किल्लेदार हे त्यांच्या लाडक्या तन्वीसाठी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जाईल माहिती का तुम्हाला, असं नागराज आता राकेशला सांगत असतो. राकेश म्हणतो काय करतील पप्पा आता सायलीसाठी सगळेजण मिळून.
आता बघा नागराजन एकदम करेक्ट प्लॅन ओळखतो आणि तसं सांगतो. पण इकडे अर्जुन म्हणत असतो की प्रतिमात्या तुला काय अनाऊन्स करायचं होतं ग. तर प्रतिमात्या म्हणतात मला जे सांगायचं आहे ना ते सायलीसाठी आणि खरं तर ते आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा ना खूप महत्त्वाचं आहे म्हणून. आता बघा पुढे ना प्रतिमात्याने रविराज काकांनी खूप काही ठरवलेलं असतं. प्रतिमात्या म्हणतात की आणि अर्जुन त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. हां अर्जुन म्हणतो हो मदत करणार मी, पण काय आहे ते तरी अगोदर सांग. आता बघा प्रतिमात्या सांगायला लागतात. त्या म्हणतात की मागे प्रियाच्या खोटेपणामुळे ना हे तिच्यावरती ना खूप चिडली होती म्हणून. आणि आता पुढे प्रतिमात्या सांगायला लागतात आणि त्यावेळेस आहे ना आपण सगळेच त्याला तन्वी समजत होतो आणि त्यावेळेस म्हणून आहे ना की यांनी या तन्वीला म्हणजेच प्रियाला त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीतून आहे ना बेदखल करून टाकलेलं होतं. तिला कोणतीही प्रॉपर्टी त्यावेळेस देण्यात आलेली नव्हती. तशी कागदपत्रसुद्धा करून घेतली होती आणि त्यावेळेस त्यांना प्रियाला शिक्षा करायची होती. पण आता बघा ना आता परिस्थिती अशी आहे ना की जे सायलीच्या नावावर असायला असं हवं होतं ना ते सगळं तिच्या नावावरती नाहीच आहे. म्हणजे आमची सगळी प्रॉपर्टी होती ती सायलीच्या नावावर अजूनसुद्धा नाहीच आहे. तर सायली म्हणते नसू दे ना, त्यांनी काय फरक पडतो. प्रतिमात्या म्हणतात अगं पण मला आणि रविराजला फरक पडतो बाळा. नको कसं, मला रविराज सांगून गेलेत की आता सगळी प्रॉपर्टी लवकरात लवकर तुझ्या नावावरती व्हायलाच हवी आहे म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर सायली आता काहीच बोलत नाही. खरं तर सायलीला प्रॉपर्टी नको असते तरी पण आहे ना इकडे प्रिया म्हणत असते की मी अगदी लहान असल्यापासूनच ना माझ्या हक्काचं असं सगळं काही सायलीने हिरावून घेतले. आता त्या किल्लेदारांची प्रॉपर्टीसुद्धा माझी झाली असती. आज ना उद्या मी त्या प्रतिमाला आणि किल्लेदारला ना बाटलीत भरून सगळं काही नावावर करून घेतलंच असतं. पण ही सायलीमध्ये आले ना आता त्यांचा सगळा पैसा सन्मान सगळं काही ना तर सायलीचं होणार. तर सचिन म्हणतो की नाही प्रिया तसं होऊन अजिबात चालणार नाही, हे थांबवण्याचा काहीतरी मार्ग असेलच ना म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रिया खूप विचार करायला लागते. पुढे आपण म्हणतोय की अर्जुन म्हणत असतो की त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीचे जुने पेपर्स पण लागतील ना. प्रतिमात्या म्हणतात हो हो ते सगळे पेपर्स आमच्या घरी ठेवले, तू ते घेऊन येशील का आणि मग त्यामध्ये जे काही कायदेशीर बदल करायचेत ना ते तू करून घे बाबा. अर्जुन म्हणतो हो मी नक्कीच बदल करीन म्हणून. इकडे प्रिया म्हणत असते सुभेदारने मला म्हणजे तन्वीला 1ही रुपया मिळता कामा नये म्हणून काही कागदपत्र तयार केली होती. सचिन म्हणतो की हो पण नागराज अंकल म्हणतायत की त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही म्हणून. प्रिया म्हणते म्हणजे. तर सचिन म्हणतो की त्यांचं असं म्हणणं आहे की दादा सगळी लीगल प्रोसेस ही आता रिवाईज करणार आणि हे सगळे हक्क जे आहेत ना तर ते तन्वीकडे म्हणजेच आता सायलीकडे सुपूर्द करणार म्हणून. आता राकेश विचारतो पण पप्पा यावरती उपाय काय आहे. नागराज म्हणतो उपाय आहे ना याच्यावरती, मी सांगतो ना अगदी तसं करायचं. इकडे प्रतापराव म्हणतात अगं प्रतिमा आपण हे सगळे बदल करण्यासाठी आपण रविराज येईपर्यंत थांबू तर शकतोच ना म्हणून. म्हणजे हे बघ तो आला तर नेमके त्याला काय बदल हवे ते सुद्धा आपल्याला कळेल ना. प्रतिमात्या म्हणतात ते सगळं त्यांनी मला लिहून दिलंय. म्हणजे त्यात खरं तर असं लिहिलंय की जे जे त्यांच्या नावावरती आहे ना आता ते सगळं आता सायलीच्या म्हणजेच आमच्या तन्वीच्या नावावरती व्हायलाच हवंय म्हणून. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणून. आता सगळ्यांना आनंद वाटत असतो या गोष्टीचा. आता बघा इकडे सायली म्हणते नवीन कागदपत्र तयार करायचे असतील तर अगोदर जुनी कागदपत्र ही सबमिट करावी लागतात आणि ती जर का आपण गायब केली तर. सचिन म्हणतो म्हणजे ती जुनी कागदपत्र आपण आपल्या ताब्यात घ्यायची. प्रिया म्हणते हो कारण आहे ना राकेशला आपण ती सगळी कागदपत्र शोधायला लावायची. ज्या कागदपत्रावरती तन्वीचं नाव नाही आहे अशी कागदपत्र जर का हरवली तर ते कन्फ्यूज होतील. अर्थातच ते राकेशवरती तर संशय घेणारच नाही आहेत म्हणा, पण हे सगळं कोण करते ना याचा सुद्धा त्यांना कळणार नाही आणि हेही त्यांना कळणार नाही की हे सगळं कोण करतंय म्हणून. आणि घाबरून का असे ना आपण थोड्या वेळासाठी का होईना पण ते शांत राहतील. सचिन म्हणतो की यस करेक्ट गुड आयडिया, हा एकदम गुड आयडिया. आणि म्हणतो की मी राकेशला आत्ताच कॉल करतो आणि सगळं सांगतो. इकडे प्रतिमात्या म्हणतात की अर्जुन मी तुला ना सगळं ते पाठवते ह्या मोबाईलवरती म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे. आणि आता प्रतिमात्या म्हणतात हे बघ हे पाठवलं बरं का. सायली म्हणते अहो पण मी काय करणार आहे ही सगळी प्रॉपर्टी घेऊन. अहो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळालं ना माझ्यासाठी हेच तर भरपूर आहे. प्रतिमात्या म्हणतात की अगं पण हे प्रॉपर्टी नाहीच आहे बाळा, हे तुझ्या आईवडिलांचं प्रेम आहे आणि तुझा हक्क आहे ग बाळा, त्यामुळे तुला तर हे घ्यावंच लागेल म्हणून. आता बघा पुढे सायली म्हणते की ठीक आहे म्हणून. कल्पनाताई म्हणतात सायली तुझ्या आईबाबांच्या मनामध्ये जे काही आहे ना ते तू ना आता नाकारू नकोस हा प्लीज म्हणून. सायली म्हणते की बरं ठीक आहे मी नाही नाकारत म्हणून. आणि म्हणते की तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ना अगदी तसंच होईल म्हणून. आता प्रतिमा त्या अगदी मायेने तिच्या खांद्यावरून हात फिरवत असतात आणि अर्जुन हे सगळं खूप आवडत असतं. राकेश म्हणतो ठीक आहे तर मी आता लगेच निघतो आणि सगळे काही पेपर्स मिळवतो. आता नागराज म्हणतो यावेळेस कोणतीही गडबड नाही झाली पाहिजे हा राकेश, लक्षात ठेव कोणालाही ते पेपर मिळायच्या अगोदर ते पेपर तुला मिळायला हवेत. राकेश म्हणतो पप्पा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, यावेळेत ना मी सगळं काही बरोबर करीन म्हणून. आता बघा राकेश आहे ना तिथून इतक्यातच निघायला लागतो तर त्याला ना फोन येतो. अर्थातच फोन असतो तो सचिनचा. सचिन आता राकेश म्हणतो हा सचिन बोल म्हणून. हो पप्पांचं सुद्धा ना तेच म्हणणं आहे की रविराज काकाच्या प्रॉपर्टीची जुनी पेपर्स आधी आपल्याला मिळवावी लागतील म्हणून. आता हा
राकेश सचिनशी फोनवर बोलत असतो. तर आपण सगळी प्रॉपर्टी तन्वीच्या नावावर होण्यापासून आहे ना थांबवू शकतो. राकेश म्हणतो की हो मी निघतोच म्हणून, हो तुला फोन करून सांगतो हा सगळं जे काही होईल ते, असं राकेश फोनवर बोलतो. फोन ठेवतो आणि म्हणतो की पप्पा आता मी येतो म्हणून. नागराज म्हणतो की ऑल द बेस्ट म्हणून. आता राकेश तिथून निघून जातो. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. प्रतिमात्या म्हणतात अर्जुन आमच्या घरी ते प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स आणि यांचं मृत्यूपत्र हे सगळं एकत्र ठेवले तर ते सगळं आणशील हा. अर्जुन म्हणतो हो मी घेऊन येतो हा म्हणून. आता बघा अस्मिता म्हणते पण फक्त पेपर्सवरती लिगल चेंजेस केले तर ती प्रॉपर्टी सायलीच्या नावावर कशी होईल. नाही म्हणजे रविराज काकाची तर साईन लागेलच ना म्हणून. आता प्रतापराव म्हणतात की हो ऑब्व्हियसली लागणारच ना. अर्जुन म्हणतो हो नक्कीच लागणार, पण अगोदर मी पेपर रेडी करतो आणि मग सायलीच्या सह्या झाल्या की मग सिनियर जिथे कुठे असेल तिथे आपण ते डॉक्युमेंट पाठवू आणि मग तो त्यावेळेस आहे ना सगळी सही करून वगैरे आपल्याला पाठवूनच देईल ना, काय हरकत नाही. प्रतिभा त्या म्हणतात हे सगळं रविराजने अगदी व्यवस्थित सगळं लिहून ठेवलंय. म्हणजे ते म्हणाले की अर्जुनला हे सगळंच माहिती आहे पण सायलीच्या मनात काहीच शंका राहायला नको म्हणून. बघा अजून ही प्रतिभा तिला सायली याच नावाने हाक मारतात. आता अश्विन म्हणतो मग दादा चांगल्या कामाला आता उशीर कशाला करायचा, तू जाऊन घेऊन येते कागद. अर्जुन म्हणतो हो जाऊन घेऊनच येतो मी. आता सुमन काकू म्हणते अर्जुन चल मी तुला ना घराचे किल्ले देते. अर्जुन म्हणतो हो. आता सुमन काकू आणि अर्जुन आता तिथून जातात. आता बघा आपण पाहतोय की प्रतिमात्या खूप आशेने त्यांच्या मुलीकडे पाहत असतात, म्हणजेच तन्वीकडे. इकडे आपण पाहतोय जेलमध्ये हे प्रियाने भिंतीवरती नाव लिहिलेलं असतं ना सायली, आणि तन्वी त्या नावावरून हात फिरवत असते आणि खूप चिडत असते आणि म्हणत असते की तन्वी हे फक्त माझं नाव आहे, तन्वी ही माझी फक्त ओळख आहे आणि मी तुला तन्वीचा हक्क कधीच मिळू देणार नाही. तन्वीची सगळी प्रॉपर्टी सगळे अधिकार हे फक्त आणि फक्त मलाच मिळायला हवेत, हे फक्त अधिकार माझेच आहेत असंही जेलमध्ये म्हणत असते. आणि पुढे म्हणत असते मी तन्वी होते, तन्वी आहे आणि मी कायम तन्वीच राहणार असं ही प्रिया म्हणून अशी काही चेहरा करत असते, मान वगैरे हलवत असते. खूपच खतरनाक दाखवली हा. पुढे प्रिया म्हणते आणि जर दुसरी कुणी तन्वी बनून माझ्यासमोर उभी राहिली तर उभा कापून टाकीन मी तिला, असंही प्रिया म्हणायला लागते. आता बघा पुढचा सीन आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला नाश्त्याचा. आता विमल म्हणत असते वहिनी नाश्ता तयार आहे तर आपण वाढून घेऊयात का. तर कल्पनाताई म्हणतात अगं थांब ना सायली येऊ देत मग आपण वाढूयात सगळ्यांना. प्रतापराव म्हणतात प्रतिमा ही सगळी इस्टेट सायलीच्या नावावर होणार आहे तेव्हा रविराजने थांबायला हवं होतं ग घरी नाही का. प्रतिभा त्या म्हणतात अरे पण त्यांना इतक्या वर्षांनी देवदर्शन करायची इच्छा झाली ना म्हणून आहे ना, मग त्यांना धीरच नाही निघाला. इतक्यातच सायली तिथे येते आणि म्हणते हे काय तुम्ही अजून नाश्ता करायला सुरुवात पण नाही केली. कल्पनाताई म्हणतात अगं आजपर्यंत आम्ही आमच्या तन्वीशिवाय नाश्ता केला, मग आता तू परत आलीस ना, मग आता तुझ्याशिवाय आम्ही कुठलीच गोष्ट करणार नाही. अरे बापरे सायलीचे ना घरामध्ये खूपच लाड होत आहेत बाबा. आता लगेच अस्मिता म्हणते सायली तू तिथे बस पूर्णाजीच्या चेअरवर म्हणून. सायली म्हणते अस्मिता अगं पूर्णाजीच्या खुर्चीवरती मी काय बसवू शकते बरं, आणि पूर्णाजी येत असेल ना नाश्त्यासाठी म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी म्हणालीस की ती जरा डुलकी काढणार आहे त्यामुळे ती काही इतक्यात नाश्ता करत नाही, त्यामुळे तू बस इथे बस. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण म्हणतात अगं बस ग काही हरकत नाही. आता सायली बसते हा पूर्णाजीच्या चेअरवरती. आता बघा सायली तिथे बसल्यानंतर म्हणते की घरातल्या सगळ्यात मोठ्या माणसाची खुर्ची आहे. आता प्रतापराव म्हणतात की सायली मान्य आहे की तू या घरातली मोठी नाही आहेस, पण अगं हे सगळं घर तुझ्या भोवतीच तर फिरतंय ना, आणि आजपर्यंत आम्ही तन्वी असा जप केला ना, आणि आता तू आमच्यासमोर असताना आम्ही तन्वीला नजरेआड होऊ देणारच नाही नाही का. आता सायली म्हणते बाबा मी खूप वर्ष या प्रेमाची वाट बघितली हो, आणि पण जेव्हा आम्हाला हे प्रेम मिळेल ना तेव्हा इतके भरभरून मिळेल ना असं मला अजिबात वाटलं नव्हतं. खरं सायलीचं ना सगळे सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली खूपच कौतुकाने लाड करतात. आता आपण पाहतो इकडे राकेशचा सीन. आता हा राकेश घराच्या खिडकीतून उडी मारून ना घरात शिरतो, म्हणजे अर्थात त्याच्याच घरात शिरतो किल्लेदारांच्या. आणि बघा आता याला ना हे सगळे पेपर चोरायचे असतात. तर राकेश म्हणतो की यावेळेला कोणी मला इथे बघितलं ना तर माझ्यावरती ब्लेम होईल, आणि म्हणतो की मी काय करतो इथून पेपर्स घेतो आणि इथून निघून जातो असं राकेश म्हणतो. आणि काय करतो की बरोबर आहे ना आता वरच्या रूममध्ये निघून जातो. त्याला वाटते की वरच्या रूममध्ये पेपर्स असतील म्हणून. आणि आता राकेश वरती गेला की आपण पाहतोय की चावीने दरवाजा उघडून अर्जुन येतो. आता छत्री वगैरे त्याची बंद करतो आणि आता घरामध्ये येतो. अर्थातच अर्जुनला सुद्धा पेपर घ्यायचे असतात. आता आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो की सिनियरने फाईल स्टडीमध्ये ठेवल्यात येस, आणि आता अर्जुन तिथे स्टडीमध्ये येतो आणि इतक्यातच राकेश वरती जाऊन दरवाजा बंद करतो. आणि आता त्या रूममध्ये सगळे म्हणजे पाहत असतो की कुठे डॉक्युमेंट आहेत, आणि अर्जुन इकडे स्टडीचं जे काही कपाट असतं ना तर त्याची चावी लावून आहे ना लॉक काढत असतो. इकडे राकेश आपण पाहतो की आता रूममध्ये ना ड्रॉवर वगैरे खूप काही शोधत असतो की त्याला काही फाईल्स वगैरे मिळतात का म्हणून. खूप काही फाईल्स पण चेक करतो की पण ते जे हवेत ना तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स काय आता राकेशला मिळतच नाहीत.
राकेश आता कपाटात पण पेपर शोधतो पण काही सापडत नाहीत. राकेश म्हणतो काकांनी कुठे ठेवले असतील ते पेपर्स, कदाचित ते पेपर्स आता काकाच्या स्टडीमध्ये असतील असा राकेश विचार करतो. इकडे आता प्रतिमात्या आणि कल्पनाताई म्हणत असतात, हे घे सायली तुझ्यासाठी ना आज तुझ्या आवडीची ना थालीपीठं केलीत म्हणून. सायली म्हणते आज बाबा असायला हवे होते ना. अस्मिता म्हणते अगं त्याचं देवदर्शन झाले की येईल ना रविराज काका म्हणून. आता बघा सायली काय करते, एक रिकामी प्लेट घेते आणि आता ती प्लेट आहे ना शेजारच्या चेअरवरती ठेवते आणि आता म्हणते की बाबा येईपर्यंत ह्या खुर्चीवरती ना कुणीही बसणार नाही आता. कारण का आहे ना की असं जर का केलं तर आपण त्यांची वाट बघतोय ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आता ते लवकर लगेचच परत येतील म्हणून. सगळ्यालाच कौतुक वाटतं या सायलीच्या कृतीचं. प्रतिमा त्या म्हणतात आता अगदी प्रत्यक्ष जाणवतं की सगळ्याला जीव लावणारी आपली तन्वी आता खरंच परत आली म्हणून, असं प्रतिमा त्या म्हणत असतात. आणि आता प्रतिमा त्या सायली एकदम दोघी एकमेकीला ना घट्ट मिठी मारतात, कारण त्यांना जाणवत असते की त्यांची छोटी तन्वी पण असंच करत असते. इकडे आपण पाहतोय की अर्जुन आता सगळे डॉक्युमेंट काढून आहेत ना बघत असतो ते स्टडीमधले. इकडे राकेश काय करतो की आता वरच्या खोलीतून आहे ना बाहेर येतो, कारण त्याला काही तिथे डॉक्युमेंट मिळालेले नसतात ना म्हणून. आणि आता राकेश पाहतो तर अर्जुन खाली ना रूममध्ये सगळे पेपर्स बघतो. हे आता राकेशला वरून दिसतो. राकेश इतका घाबरतो ना की पास आणि ठरलं तर मग आजचा हा भाग नाही इथेच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागात सायली म्हणत असते की आजचा दिवस फक्त माझ्या तन्वीचा आणि अर्जुन आणि आता सायली दोघे जण फिरायला गेलेले असतात. इकडे प्रिया म्हणत असते अर्जुन आणि सायली तुम्ही ना हवं तेवढी मजा करून घ्या, कारण आता तुमचं वाटोळं व्हायचं. आणि जेलमध्ये एक मुलगी आलेली असते आणि त्या मुलीला ही प्रिया म्हणत असते माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे काम फक्त आणि फक्त तूच करू शकत असते. आता नक्कीच बघा की आता ही प्रिया नक्की कोणत्या मुलीला जेलमध्ये बोलवले आणि आता ती काय काम सांगणार आहे ते. आता हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.